आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जय जय सद्गुरु साईनाथा. नमितो चरणीय ठेवुनी माथा, निर्विकार अखंडैक स्वरूपता, शरणागता कृपाकारी. सच्चिदानंद आनंदकदा, भवद्वार्ता सौख्यनिष्पदा, अद्वैत बोध्य द्वैतसदा, मंदाच्याही वारिसी, अवघ्या ठाय्य पूर्ण भरले, गगन जैस्या हेय विस्तारले, त्यांची कियतव स्वरूप रेखाटले, अनुभवी भले दैवशाली, साधूंचे व्हाव्य संरक्षण, असाधूंचे समूळ निर्दळण, एतदर्थची ईश्वरावतरण, संत हे विलक्षण यापरते, साधू असाधू संता समान, एक मोठा एक. ओ न हेय जाणीना जयांचे मन, समसमान उभयाजे, ईश्वराहुनी संत मोठे, असाधूंसी आद्य लाविती वाटे, मन जयांचे तिळतिळ तूटे, प्रेम दाटे दिनार्थ, भवसागराचे हे अगस्ती, अज्ञानतमाचे हे गभस्ती, परमात्म्याची येथेच वस्ती, वस्तुतः हे तद्भिन्न, ऐशांतील हा साई माझ्या. अवतरला भक्तकाजा, मूर्तिमन ज्ञानराजा, कैवल्य तेजाधिष्ठित, जीवमात्रीन अत्यंत ममता, इतरत्र अत्यंत अनासक्ता, ठाय्य सत्ता ठाय्य विरक्ता, निर्वैर समता सर्वत्र, जया न शत्रू, मित्रभाव, सरीसे जया, रंकराव, ऐसा जो साई महानुभाव, ऐका प्रभाव तयाचा. संत आपुल्या पुण्यकोडी, वेंचिती भक्तप्रेमाच्या ओढीय, न पाहती आड पर्वत दरडी, घालीती उडी भक्तार्थ, एक अज्ञानी म्हणून नेणती, परमात काय कशाशी खाती, स्त्री पुत्र धनकाम्य लोलंगती, बिचार्य नेणतीय तिय सोडा, ऐस्य नेणतीय बाळिंभोळीय, देवतयांत्य कृपा कुरवाळी देवासी विमुख देवानिराळीय, अभिमान पोळी तयात्य, अज्ञानियांची येईल कियव, संत एकादा लावील जीव, विश्वास प्रकटेल लाथीव, ज्ञानाची ताठीव निष्फळ, पंडितम मन्य मूढमती, शुष्काभिमान्य उगीच फुगती, भक्तिपंथ अवहेलिती, नको संगती तयांची, नको वर्णसंकर बंड, नको वर्णाभिमान थोताड, न व्हा वर्णाश्रम अधर्मलड, पाखंड पंडित न व्हाव्य, वेदवेदांग पारंगत, ज्ञानव्य मदोन्मतत, भक्तिमार्गाचे आड येत, तयांची धडगत दिसेना, अज्ञानी विश्वास पडीपाडेय, तरेल तो भवभय सांग देय, परिया शास्त्रपंडितांचे कोडेय, कदा नुलगडे कवणात्य, संतांपाय ठेवता विश्वास, अज्ञानिया अज्ञान निरास, ज्ञानाभिमानिया न विकल्प सायास, उपजेल तयां सद्भाव. असो एकदा सुदैव परिपाटी, कैसी घडली विचित्र गोष्टी, होती एका कर्मठाचे ललाट्य, अलभ्य भेटी साईंची, त्याचा संकल्प होता वेगळा, योगायोग होता निराळा, तेणेंची शिर्डीचा लाभ घडला, दृष्टीस पडला निजगुरु, ते अतिसुरस कथांक, जेय गुरुमाहात्म्य प्रकाशक, श्रवण करा जी आवश्यक, प्रेमनिदर्शक गुरुभक्तांग. नाशिक क्षेत्रस्थ कर्मठ सोनवळे, अग्निहोत्री उपनाम मूळे, पूर्व पुण्याईच्या बळय, शिर्डीस आले एकदा, गांठीय नसता हे अबळ, शिर्डीस कोणीही ठरेना पळ, कोणाचा कितीही निश्चय प्रबळ, न चले चळवळ बाबांपुढ्य. कोणी म्हणेल मी जाईन, मन माने तोंड तेथे राहीन, नाह्य तयाच्या हे आधीन, पर आधीन तो सर्वस्वी, ऐसे मी म्हणता, थकले कित्येक निश्चय करीता, साई एक स्वतंत्र देवता, गळे अहंता इतरांची, आपुली पाळी आली यावी न, बाबांसी होईना आपुल्या स्मरण, कानिय न येई तद्गुण वर्ण न, दर्शन स्फुरण कोठून जावे साई समर्थ, दार्शना, असता कित्येकांची कामना, योगची आला नाह्य त्यांना, साई निर्वाणापर्यंत. पुढे जावं जावं म्हणता, आड येऊनी दीर्घसूत्रता, राहिले कित्येक येता येता, बाबाही निधनता पावले, आज उद्या करीत राहिले, अखेर प्रत्यक्ष भेटी संतरले, ऐसे पश्चात्ताप पावले, अंत्य नागवले दर्शना, ऐसियांची जी राहिली बुक, परिस्ता कथा या आदरपूर्वक, पुरविल दुधाची तहान ताक, विश्वास एक ठेविता, बऱ्या जे भाग्य कोणी गेले, दर्शन स्पर्शनीय चित्तीय धाले, ते काय तेथे यथेच्छ राहिले, बाबांनी ठेविलेय पाहिजे, आपुल्या पाय्य कोणानं जावे, राहुव म्हणता कोणानं राहावे, आज्ञा होईतोंच वसावे, माघारा जाव्या जा म्हणता. एकदा काका महाजनी
शिरडीस गेले मुंबईहुनी, एक आठवडा शिरडीस राहुनी, परताव्या मनीय तयांचे. चावडी सुंदर शृंगारीत, बाबांसमोर पाळणा तांगीत. कृष्णजन्माचा उत्सव करीत, आनंद्या नाचत भक्तजन. गोकुळाष्टमीचाही सोहळा, आनंदाने पहावा डोळा. साधुनी ऐसी मौजेची वेळा, काका शिरडीला पातले. आरंभ्यच बाबांच्या दर्शना, जाता बाबा पुसती तयाना. परतणार केव्हा निजसदना, विस्मित मना तय काका. भेटतां क्षणीच हाका. प्राश्न काका जाहले विस्मयापन, राहुव शिरडीन ताठदीन. औतेयकीय मन तयांचे. बाबाची जेव्हा स्वय पुसती, उत्तर देण्या काकांप्रती तेही वाटे. बाबाची सुचविती म्हणूनी देती, योग्य तेय. बाबा जेव्हा देतील, आज ना, परतेन तेव्हा आपुले. साध ना, प्रत्युत्तर येतांची. काकांच्या वद ना, उदयिक जा ना, म्हणाले. आज्ञा केली, शिरसाप्रमाण करुनी बाबांसी. अभिवंदन असता अष्टमीसारखा सण, केले प्रयाण तेच दिन्य. पुढ्य जन होते, गाव्य येती, पेढीवरती जाऊनी पाहती. मालक मार्ग प्रतीक्षाच करीती, काका परतती केव्हाही. मुनी मेकायकी आजारी, मालकास काकांची जरूरी. काकांनी त्वरित याव्या माघारी, पत्र शिरडीवरी मोकलिल्या. काका तेथुनी निघाल्यावरी, टपालवाला तपास करी, मग ते पत्र पाठवी माघारी. मिळाल्या घरी काकांस, त्यांची पहाकीय याचे उलट. श्रवण करा ही अल्प गोष्ट, भक्तांसी न कळे निजाभिष्ट. साई ते स्पष्ट जाणतसे. एकदा नाशिकचे प्रख्यात वकील नाम्या भाऊसाहेब धुमाळ, बाबांचे एक भक्त प्रेमळ, आले केवळ दर्शना. उभ्या उभ्या घ्याव्या दर्शन, करून या पाय नामन. घेऊनी उदी आशीर्वचन, जाव्या परतोन हेय पोटीय. परतता वाटेवर निफाडास, उतरणे होत्या धुमाळास. तेथे एका मुकदम्यास, जाण्या तयांस आवश्यक. हा जरी तयांचा बेत, बाबा जाणत उचितानुचित. परत जाव्या आज्ञा मागत, बाबा न देत ती त्यांना. आठवडा एक ठेवूनी घेतले, आज्ञा देण्याचे स्पष्ट नाकारिले. सुनावणीचे कार्य लांबले, तैसेची गेले 3 वार. आठवड्यावरही कान्हीय दिवस, ठेवूनी घेतले धुमाळास. इकडे मुकदम्याचे तारखेस, न्यायाधीशास अस्वस्थता. जन्मात कधीही नाही ठावा, ऐसा पोटशूळ दुर्धर उठावा. मुकदमा अपाप पुढ्या ढकलावा, काळ लागावा सार्थकीय. असो धुमाळांस साईसहवास, पक्षकाराचा चिंतानिरास. घडून आले अप्रयास, ठेविता विश्वास साईंवर. पुढ्या मग योग्य काली, धुमाळांते आज्ञा दिधली. कार्य सर्व यथास्थित झाली, अघटित केली साईंची. मुकदमा चालला 4 मास, जाहले 4 न्यायाधीश. परी अखेरीस आले यश, आरोपी निर्दोष सुटला. एकदा एक भक्तप्रवर, नानासाहेब निमोणकर, कैसा तयांच्या पत्नीचा कैवार. घेतला तो प्रकार परिसावा. निमोण गावींचे वतनदार, न्यायाधीशाचा कारभार. सोमपवी जया सरकार, वजनदार हे मोठे. माधवरावांचे पितृवे ज्येष्ठ, वयोवृद्ध पूज्य श्रेष्ठ. जायाही मोठी एकनिष्ठ, साईचेष्ट दैवत जा. सोडून या वतनी गाव, शिरडीन दोघांनीय दिधला ठाव. साईचणीय ठेवूनी भाव, सुखस्वभाव वर्तती. उठून या ब्राह्ममुहूर्ती, प्रातःस्नान पूजन सारीती. कराया नित्य कांकडारती, चावडी प्रतीत येत. पुढे आपुलिया स्तोत्रे म्हणत, नाना बाबांपाशींच राहात. ओही सूर्यास्त तोंप्र्यत, सेवेंत नेरत बाबांच्या. लेंडीवरी बाबांसनेत, मशिदीन ताणुनी घालीत. पडेल ती सेवा करीत, प्रेमभरीत मानसेय. बाईनेनी आपुल्या प्री, करवेल ती बाबांची चाकरी. करावी अतिप्रेमभरीय, दिवसभरी तेथेच. मात्र कराया स्नानपान, स्वयंपाक जेवण खाणं, अथवा रात्रीन कराया शयन, निजस्थान सेवाव्य. बाकी अवशेष सर्व काळ, दुपार तिपार सांज सकाळ. घालवी हे दाम्पत्य प्रेमळ. राहुनी जवळ बाबांच्या, असो या दोघांची सेवा वर्णिता. होईल बहुग्रंथ विस्तरता, म्हणूनी प्रस्तुत विषयापुरता भाग मी आता ऐकवितो. बाईसी जाणे बेलापूर्य, मुलगा तेथे थोडा आजारी. केली पतीच्या विचारी, तेथे तयारी जाण्याची. पुढे नित्यक्रमानुसार, बाबांचाही घेतला विचार. पडतांची बाबांचा होकार, घातला कानावर पतीच्या. असो ऐसे निश्चितपणे, ठरले बेलापूरचे जाण्य. पुढे पडले नानांचे म्हणणे, उद्यांच परतण्या माघारा. नानांसी होते कान्हीय कारण, म्हणूनी म्हणती तिजलागू न. जा परी ये परतो न, दुश्चितमन कुटुंब.
दुसरी दिवशीय पोळ्याची अनुस तोही तेथेंची काढावा देवस ओती बाईच्या मनाची हौस येईना मनास नानांच्या शिवाय अमावास्येचा दिन अनुक्त कराया गमनागम न बाईस पडले कोड्या गाहन कैसी सोडवण होईल बेलापुरास गेल्याविण वाटेन तिजला समाधान दुखविता न ये पतीचे मन आज्ञोल्लंघन मग कैंचे असो मग केली तयारी निघाली जावया बेलापुरीय लेंडीस निघाली बाबांची स्वारी नमस्कारी तयांत्य कोणीही बाहेरगाव्य जाता पावाव्या निर्विघ्नता देवापुढे खालवी माथा तिचकीय प्रथा शिरडींत परी तेथींचा देव साई जावयाची कितीही घाई निघावयाचे समय डोई तयांचे पाय ठेवीत या तेथील क्रमानुसार साठ्यांची या वाड्यासमोर बाबा उभे असता क्षणभर बाईने चरण वंदिले नानासाहेब निमोणकर आदिकरुणी सांथोर येऊनी तेथे दर्शन तत्प्र करीती नमस्कार बाबांना ऐसिया समस्त मंडळी देखता विशेषतः नानांची या समक्षता बाबा जय वदले बाईस तत्वथा पहावी समयोचितता तयांची पाय ठेवून या माथा निघावयाची आज्ञा मागता जा बर्य लवकर जा आता स्वस्थ चेता असाव्य गेल्यासारखे 4 दिवस सुखी राह्य बेलापुरास विचारून या सर्वत्रास माघारी शिर्डीस येयत्व असो बाबांचे वचन बाईस अकल्पित शांतवन निमोणकरांसी पटली खूण समाधान उभेता सारांश आपण करावे बेत आम्हा न जाणवे अद्यत हिताहित जाणती समत कान्ह्य न अविदित तयांत्य भूत भविष्य वर्तमान न करतला मलकवत तया ज्ञान न करिता तयांच्या आज्ञेत वाट न सुखसंपन्न भक्त होती असो आता पूर्वानुसंधान चालवं मुख्य कथानिरूपण कैसी मुळ्यांवरी कृपा करून दिदल्या दर्शन गुरुचे श्रीमंत बापूसाहेब बुट्टी हेतू घ्यावी तयांची भेटी परतोनी जाव्या उठाउठी मुळ्यांच्या पोटी हेय होत्या असो हजरी त्यांचा हेत बाबांचा त्यांत अन्य संकेत तो चमत्कार ते इंगित सावचित्त परिसाव्य श्रीमंतांची भेट झाली मंडळी मशिदीला गे निघाली मुळ्यांनाही इच्छा उदेली निघाले मंडळी समवेत मुळे षटशास्त्रीय अध्ययन ज्योतिर्विदेत अतिप्रवीण सामुद्रिकांतही तैसेची पूर्ण रमले दर्शन होतांच पेढे बत्तासे बर्फी नारळ नारिंगादी फळफळावळ अमु अर्पिती जनप्रांजळ भक्तप्रेमळ बाबांस शिवाय तेथे येती माळीनी जाम केळ्य केळ्यउंच घेऊनी बाबा खरेदीती आले अमन्य पैसे देऊनी पदरचे पल्लवचा पेका खर्च करीत आंब्याच्या पाट्या खरेदीत केळ्यही उमा पाणवीत वाणटी मनसोक्त भक्तांना एक आंबा घेऊनी करिय धरुनी दोन्ही तळहस्ताभ्यंत्रिय चोळूनी मऊ झाली यावरी भक्तांकर्य मग देत आंबा लाविता ओठिय रस एकदांचं उतरावा पोटिय जेसी भरली रसाची वाटी साल बाठी फेंकावी केळ्यांची तो अपूर्व शेली भक्तांनी घ्यावी गर्भनवाळी बाबांनी सेवाव्यात तयांच्या साली काय त्या केली अद्भुत ही सर्व फळे आपुले हातीय बाबा तेथे अवघ्यांसी वाणटी ती कोकालिय आल्या चेत्तीय स्वय चाखिती एकाद्य या क्रमाची या परिपाटीय केवळ भक्तजनांची यासाठीय खरीदुनी केळियांची पाटी बाबा वाणटीत होते तय शास्त्रीबुवांस आश्चर्य गहन जाहल्य देखुनी बाबांचे चरण वज्रांकुश रेखा निरीक्षण करावेय मन जाहल्य भक्त काकासाहेब दीक्षित होते तेव्हा निकटस्थित उचलुनी 4 रंभाफळे देत बाबांचे हातांत तेधवा कोण्या बाबांस बहु विनविले बाबा हे क्षेत्रस्थ शास्त्री मुळे पातले चरणीय पुण्यबळेय प्रसाद फळेय द्याकिय या विनवा कोणीवा न विनवा बाबांचे आलियाविन जीवा कोणात्या कान्ह्य न देती ते केव हा करीती तेव्हा काय ते केळी अन्न मुळे हात मागती तदर्थ पुढ्या हात पसरीती बाबा न तिकडे चित्त देती प्रसाद वाणटीती सकळीका मुळे बाबांस करीती विनती फळ्या नको हात द्या मागती पाहो येत्या सामुद्रिक वत्ती बाबा न देती त्या हात तरीही मुळे पुढे सरकत सामुद्रिकार्थ हात लांबवित बाबांना तिकडे रुंकून पाहत जणू नाहीत गावींचे त्या पसरिल्या मुळ्यांचे हातीय बाबा ते 4 केळीय ठेवीती बसा म्हणती परी न देती मुळ्यांचे हातीय निज हस्त आजन्म ईश्वरार्थ जिजविला काय तयासी सामुद्रिकीय कर्तव्य काय अवाप्त सकळ काम साईराय
सद्भक्तान मायबाप जो पाहुनी बाबांची स्पृह स्थिती सामुद्रिकार्थ उदासीन वृत्ती शास्त्रीबुवा हस्त आवरिती नाद टाकीती बाबांचा कान्ह्य वेळ स्वस्थ बैसले मंडळी समवेत वाड्यांत गेले स्नान केले सोवळ्या ल्याले आरंभू सरले अग्निहोत्र इकडे नित्यक्रमानुसार बाबा निघाले लेंडीवर म्हणती गेरू घ्या रे बरोबर भगवे अंबर परिधानव सर्वांस वाटला चमत्कार गेरूचे बाबा काय करणार जो तो करू लागे विचार गेरू स्मरला आज का बाबांची ऐसीच संदिग्ध वाणी काय अर्थ जाणावा कोणीय परी आदर्या सांठविल्या श्रवणीय अर्थश्रेणी वोगरीती किय ते संतांचे बोल कधीही जे नसणार फोल अर्थभरीत सदा सखोल करवेल मोल कवणात्य आद्य विचार मग उच्चार हातोंड नित्याचा व्यवहार उच्चारामागे आचार संत साचार आदरिती या सर्वमान्य सिद्धांतानुसार संतवचन कधी न निसार ध्यानिय धरुनी पडताळीता फार पडे वेळेवर उकलत्या असो इकडे बाबा परतले निशाणी शिंग वाजवू लागले बापूसाहेब जोग्य वहिले वेळ्या सुचविल्या मुळ्यांत्य आरतीचा समय आला येता काय किय मशिदीला शास्त्रीबुवांचे सोवळेपणाला प्रासंद वाटला अवघडतो वदती मग प्रत्युत्तरीय घेऊ दर्शन तिसरे प्रहर्य लागले जोग मग ते अवस्रिय करू तयारी आरतीची इकडे बाबा परत येवोनी बैसले बोलत जो निजासनीय तोंड सर्वांच्या पूजा हो नी आरती स्थानीय थाटली इतुक्यांत बाबा म्हणती आणा त्या नव्या बामणाकडून दक्षिणा बापूसाहेब बुट्टीच तत्क्षणा गेले दक्षिणा मागावया नुकतेच मुळे करुनी स्नान सोवळ्य वस्त्र करुनी परिधान बैसले होते घालुनी आसन स्वस्थ मन करुनिया निरोप परिस्ता ते अवस्रिय विक्षेप दातला मुळ्यांचे अंतरीय दक्षिणा किमर्थ म्याद्यावी तरी मी अग्निहोत्री निर्मळ असतील बाबा मोठे समत परी मी काय तयांचा अंकित मजपाशीय का दक्षिणा मागत जाहल्या दुश्चित्त मन तेण्य साईंसारिखे दक्षिणा याची ती कोट्यधीश निरोपाणिती मुळे जरी मनीय शंकती दक्षिणा घेती समवेत आणिक संशय तयांचे मनीय आरब्ध कर्म अपूर्ण टाकूनी जाव्य केव्य मशिदी लागूनी नाही म्हणूनही म्हणवेना संशयात्म्यास नाही निश्चिती सदा दोलायमान चैत्य तया नही नाती गती त्रिशंकू स्थिती तयांची तथापि मग केला विचार जाव्याचा केला निर्धार गेले सभामंडपाभित्र राहिले दूर ते उभे आपण सोवळे मशीद ओवळी जाव्य कैस्या बाबांजवळी लांब राहुनी बद्धांजळी पुष्पांजळी फेंकिती इतुक्यांत ऐसा चमत्कार झाला तयांचे दृष्टीसमोर बाबा अदृश्य गादीवर घोल गुरुवर दिसले तय इतरांस नित्याचे साईसमर्थ मुळ्यांचे डोळा घोलपनाथ ते जरी पूर्वीच ब्रह्मीभूत आश्चर्यचकित बहुमुळे गुरु जरी वस्तुतः समाधिस्थ तेही जय दृष्टिगोचर भास्त तेण्यामुळे अतिविस्मित तैसेची साशंकित मानस्य स्वप्न म्हणावे नाही निजेला जागृती तनु गुरु कैसा ठेला संभ्रम केवता जीव्य उठला बोल खुंटला क्षणभरी आपुला आपण घेई चिमटा म्हणे नवे हा प्रकार खोटा किमर्थ मना हा संशय फुकटा सर्वांसकटा मी येथ्य मुळे मुळचे घोलपभक्त बाबांविषयी जरी शंकित परी झाले पुढे अंकित अकलंकित मानस्य स्वयवर्णाग्रज ब्राह्मण वेदवेदांगशास्त्रसंपन्न मशिदींत घोलपदर्शन विस्मयापन्न झाले मग वरती गेले चढून निजगुरुचे चरण वंदून उभे राहिले कर जोडून वाचेसी मौन पडियेल्य भगवी वस्त्रे भगवी छाटी गोल्पस्वामी देखोनी दृष्टीत धानवोनी पाय घातली मिठी उठाउठिय मुळ्यांनी तुटला उच्चवर्णाभिमान पडले डोळ्यां मजिय अंजन भेटता निजगुरु निरंजन निधानसंपन्न ते झाले हरपली विकल्पवृत्ती जडली बाबांवरी प्रीती अर्धोन्मिलित नेत्रपात्य टक लाविती साईपदीय अनंत जन्मींचे सुकृत फळले दृष्टी पडलीय साईंचिय पाऊले चरणतीर्थी स्नान घडले दैव उघडल्या वाटल्या आश्चर्य केल्या सकळीकीय या काय घडले एकाएकीय जाऊनी फुलांची फेंकाफेय की पाय्य डोकी ठेविती का इतर म्हणती बाबांची आरती मुळे घोलत नाम्य गारस्ती उंचस्वर्य त्यांचीच आरती गाती रंगीरंगती सप्रेम सोवळ्याची सांडिली स्फिती स्पर्शास्पर्शाची विराली स्फूर्ती साष्टांग दंडायमान होती डोळे मिटती आनंद्य उठल्यावरी डोळे उघडीता गोलप स्वामींची अदृश्यता त्यांचे स्थानीय साई समर्था
दक्षिणा मागता देखील पाहोनी बाबांची आनंदमूर्ती आणि तयांची ती अतर्क्य शक्ती तटस्थ झाली. चित्तवृत्ती मुळे निजस्थिती विसरले. ऐसे हे महाराजांचे कौतुक देखता हारली तहान भूक. जाहल्य निज गुरु दर्शन सुख परमहरीक मुळ्यांना जाहल्या मानसीय समाधान. घातल्या बाबांसी लोटांगण आनंदाश्रूंस भरते येऊन मस्तकीय चरण वंदिले. दक्षिणा काय होती ती दिदली पुनश्च डोई चरणीय ठेविली. नयनीय प्रेमाची आसुवे आली. तनु झाली रोमांचित. सद्दीत कंठ झाला. अष्टभाव मनिया दाटला. म्हणती मनींचा संशय फिटला. वारी भेटला निजगुरु पाहोनी बाबांची अलौकिक लीला. मुळ्यांचा सर्व जन गहींवरला. गेरूचा अर्थ विशद झाला. अनुभव आला तेधवा. हेची महाराज हेची मुळे. आश्चर्य कैस्या येची वेळे. कोण जाणे महाराजांचे कळे. अगाध लिळे तयांचे. ऐसेची एक मामलतदार धरुनी साईदर्शनीय आद्र. सवय घेऊनी मित्र डॉक्टर निघाले शिर्डीस याव्या. डॉक्टर ज्ञातिनेय ब्राह्मण रामोपासक आचारवान स्नानसंध्या विहिताचरण नेमनिर्बंधनीय आवड. साईबाबा मुसलमान आपले आराध्य जानकीजीवन आद्यच स्नेह्यांसी ठेविल्या सांगून नाही मी नमन करणार. मुसलमानाच्या पाय्य नमन कराव्या हे घेईना. मन म्हणून शिर्डीस कराव्या गमन. प्रथमपासून शंकेत मी पाया पडा हा कोणीही आग्रह धरणार नाही ऐसा दुराग्रह. करुनी घेऊ नका हा ग्रह. करा हा निग्रह मनाचा. करावा मातेय नमस्कार. बाबाही न कधी वदणार. आश्वासिता हेय मामलतदार प्रकटला आदर गमनार्थी. ऐसा दृढनिश्चय करून मानुनी आपुले मित्राचे वचन. विकल्प अवघा दूर सारून निघाले दर्शन घ्यावया. परी आश्चर्य जय शिर्डीस आले. दर्शनार्थ मशिदीत गेले. आरंभी त्यांनीच लोटांगण घातले. विस्मित झाले बहुस्नेही. तनु ते पुसती तयात्य. कैसे विसरला कृतनिश्चयात्य. आम्हा आधीच लोटांगणात्य मुसलमानात्य घातल्या कैस्य. मग ते डॉक्टर कथिती नवल. रामरूप म्या देखिल्या श्यामल. ते अमिय तात्काळ वंदिल्या निर्मल. सुंदर कोमल साजिर्य. त्यांची पहा हे आसनस्थित. त्यांची हे सर्वांस्वय बोलत. म्हणता म्हणता क्षणार्धात दिसू लागत साईरूप. तिने डॉक्टर विस्मयापन म्हणावे तरी हे काय स्वप्न. म्हणे हे कैंचे मुसलमान योगसंपन्न अवतारी. चोखामेळा जातीचा महार. रोहिदास हा तोंड चांभार. सजन कसाई हिंसा करणार. जातीचा विचार काय यांच्या. केवळ जगाची उपकारा. चुकवावया जन्म मरणांचा फेरा. त्यागुनी निर्गुणा निराकारा. आले हे आकारा सन जगीय. हा तोंड प्रत्यक्ष कल्पद्रुम. क्षणांत साई क्षणांतराम. माझा दंडीला अहंभ्रम. दंडप्रणाम करूनी दुसरे दिवशीय घेतले व्रत. कृपा न करिता साईनाथ पाऊल न ठेवण्या मशिदीयत. बैसले उपोषित शिर्डींत. ऐसे क्रमिले दिवस तीन. पुढे उगवता चौथा दिन. काय घडले वर्तमान. दत्तावधान परिसात्य. वास्तव्य ज्याचे खानदेशात. ऐसा एक अकस्मात. स्नेहितयांचा पातला तेथ. दर्शनात साईंच्या 9 वर्षांनी जाहली भेटी. परमानंद मायना पोटीय. डॉक्टरही गेले उठाउठी. तयाचे पाठीय मशिदीस. जातांची घातला नमस्कार. बाबा पुसती का डॉक्टर. कोणी आला का बोलाविणार. आलासी का उत्तर देई मज. ऐकुनी ऐसा वर्मी प्रश्न. डॉक्टर गेले विरघळून. जाहल्या कृतनिश्चयाचे स्मरण. अनुतापखिन्न अंतर्य. परी ते दिवशीय मध्यरात्रीय. कृपा जाहली तयानुरी. परमानंद स्थितीची माधुरी. निद्रेमाझार्य चाखिली. पुढे डॉक्टर स्वग्रामा परतती. तरी ती संपूर्ण स्वानंद स्थिती. संपूर्ण 15 दिन अनुभविती. वाढली भक्ती साईपदीय. ऐसेची साईंचे अनेक अनुभव. सांगो येतील एक एक अभिनव. वाढेल बहुत ग्रंथगौरव. विस्तारभ्यास्त वावरितो. आरंभींची मुळ्यांची कथा. परिस्ता विस्मय श्रोतिया चित्ता. परी येथील तात्पर्यार्थता. तैसीच बोधकता आकळीजे. जो जो जयाचा गुरु असावा. त्याचेची ठाय्य दृढ विश्वास बसावा. अन्यत्र कोठेनी तो नसावा. मनीय ठसावा गुह्यार्थ हा. याहुनी अन्य कान्ह्य हेतू. दिसेना या बाबांचे लिल्या अतू. कोणी कसाही विचारव तू. असो परंतु अर्थ हाची. कोणाची कीर्ती कितीही असो. आपुले गुरुची मुळेही नसो. परी स्वगुरुठाईंच विश्वास वसो. हाची उपदेशो येथिला. पोथीपुराण ढुंडुव जाता.
हाची उपदेश भरला तत्वता परी एसी खुणगांठ न पटता निष्ठा वठता वठेना नसोनी आत्मनिष्ठचे वरिष्ठ मिरविती आपण आत्मनिष्ठ त्यांच्या जन्माचे अवघे कष्ट दिसती स्पष्ट ठाय्य ठाय्य इदच नास्ति परचना आजन्म सदैव विवचना स्थैर्य लाभेना क्षणैक मना मुक्ताच्या वल्गना करिताती असो पुढील अध्यायाची गोडी याहुनी आढळेल सोखडी केवळ साईदर्शन परवडी आनंदनिरवडी भोगवी भक्त भीमाजी पाटील ऐसा क्षयरोग तयाचा घालविला कैसा भक्त चांदोरकरांचा भरवसा दृष्टांतासरीसा पटविला ऐसा केवळ दर्शन प्रताप ऐहिकांचे लावी माप आमुष्मिकही देई उमाप दर्शने निष्पाप करीजो करी जय योगियाचा दृष्टीपात नास्तिकांचंही पापनिर्मुक्त आस्तिकांची तय काय मात पापपरिच्युत सहजेंची तत्वीय जयाची बुद्धी स्थिर झाला जय अप्रोक्ष साक्षात्कार जो होय तयाचे दृष्टिगोचर पाप दुस्तर तरला तो एसी बाबांची कळाकळ बाबा तुम्हांलाग्य प्रेमळ म्हणून जाणते नेणते सकळ ओनी निर्मळ श्रवण करा जेथे भक्तिप्रेमाचा जिव्हाळा जेथे जीवासी बाबांचा लळा तेथेंची प्राक्टे खरा कळवळा श्रवणाचा सोहळा तेथेच एमाड नमितो सायचरणा वज्रपंजर जे अनन्य शरणा पार नाह्य तयांचा कवणा भवभयहरणा शक्जे स्वस्ती श्रीसंत सज्जन प्रेरिते भक्तहिमाडपंत विरचिते श्रीसाई समर्थ सच्चरिते श्रीसंत घोलप रामदर्शन नाम द्वादशोध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभ भवतु।